तुला। मार्जरी, काय झालं? मंजिरी, अनर्थ, खूप मोठा अनर्थ झालाय। अनर्थ? नक्की काय अनर्थ झालाय? शिवनाथ इथून निसटला, पण दुसरीकडे कुठे न जाता तो तुझ्या आसपास आहे, तुझ्या परिघात आहे, तुझ्यावर लक्ष ठेवून आहे। नाही नाही, हे शक्य नाही, हे शक्य नाही। असं असतं तर मला त्याची जाणीव झाली असती। मार्जरी, इतकी मोठी गोष्ट आपल्याला कळली कशी नाही? शिवनाथ कदाचित अदृश्य अवस्थेत असावा। नाही मार्जरी, असं असेल तर त्याला या अवस्थेतून बाहेर काढायला हवं, नाही तर घात करेल तो। पण यासाठी काहीतरी विधी असेल ना? हो, पण तोपर्यंत तू स्वतःची काळजी घे, आणि महत्वाचं म्हणजे सावध राहा। अगं, घरात तुझी गरज आहे आता। अनन्या घराबाहेर गेली आहे ना। अंबिका वेदाजवळ आहे, पण तूही तिच्या जवळ असायला हवं ना बाळा। आजी, अगं मी तुलाच भेटायला येत होते आणि तू इथे। अगं, तू हाक मारलीस आणि मी आले। तू कोण आहेस आजी? सांग ना, म्हणजे तुला सगळं आधीच कसं काय कळतं? मीरा, मी कोणीच नाहीये बाळा, मी एक शून्य आहे, पोकळी आहे मी। नाही कळलं मला। कळेल ना, त्या सगळ्याचा अर्थ तुला हळूहळू कळेल। आजी, पण आता का कळत नाहीये? अगं, आता कसं सांगू तुला बाळा मी? एक मिनिट हा, तुझी वेदा आता दुसरीत आहे आणि तू तिला 12वीच्या परीक्षेला बसवलंस, तर जमेल का ते? नाही जमणार। अगं, समजून घेण्यासाठी वेळ लागतो, तुलाही समजेल। आजी, मी बाबांना भेटायचा खूप प्रयत्न करते अगं, पण ती मंजिरी मला भेटूच देत नाहीये। काय करू मी? मंजिरी खोटं बोलतेय तुझ्याशी। खरंच? म्हणजे माझे बाबा मंजिरीच्या तावडीत नाही आहेत तर? आजी, मग बाबा आहेत तरी कुठे? काय झालं आजी, काय शोधतेस तू? अगं, माझी काठी कुठे दिसते का? काठी कुठे गेली ग माझी? आजी, अगं ही काय तुझ्या जवळच आहे ना काठी? आहे। अगं बाई, असं होतं बघ कधी कधी, डोळ्यासमोर असलेली गोष्ट सुद्धा कधी कधी दिसत नाही। माणसाचंही असंच असतं बाळा, ते दिसेनासे झाले म्हणून हरवले असं नाहीये बाळा, ते असतात। तुझे बाबा सापडतील तुला, पण आधी तुझ्या मनातली भीती काढून टाक, कणखर हो आधी। सत्य शोधायचं असेल ना तर धाडस लागते, आणि तुझ्यात ते आहे बाळा। चल निघते हा मी, सांभाळून राहा। बाबांना भेटायचा खूप प्रयत्न करते अगं, पण ती मंजिरी मला भेटूच देत नाहीये।
मंजिरी खोटं बोलतेय तुझ्याशी. डोळ्यासमोर असलेली गोष्ट सुद्धा कधी कधी दिसत नाही. आजीला नक्की काय सांगायचं होतं? बाबा जवळ आहेत माझ्या. म्हणजे म्हणजे नेमकं काय? तो शिवना तिथून निसटला, पण दुसरीकडे कुठे न जाता तो तुझ्या आसपास आहे, तुझ्या परिघात आहे, तुझ्यावर लक्ष ठेवून आहे. शिवनाथ जवळच आहे. मार्जारीला मिळालेला संकेत खोटा असू शकत नाही. याचा अर्थ तो घरातच आहे. आरशात मला बाबा दिसले, तो भास नव्हता. मग कुठे आहेत बाबा? आणि इथेच असतील तर माझ्या समोर काही येत नाहीयेत. काहीतरी आहे जे माझ्या नजरेत येत नाहीये, मला समजत नाहीये. कुठे असेल शिवनाथ?